योगेश चव्हाण सर यांनी काही सूचना दिलेल्या होत्या. एक स्पेसिफिक गाड्या जात होत्या, युनिकॉर्नच गाड्या जात होत्या. त्या अनुषंगाने फील्डवरची माहिती आणि तांत्रिक माहिती घेऊन त्या अनुषंगाने काही गोष्टी आम्हाला हाताला लागल्या की महादेव गरड म्हणून आंबुलगा तालुका चाकूर हा व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टी करतोय म्हणून हा व्यक्ती BSc झालेला आहे आणि त्याच्यानंतर आता याचा कोर्स करत आहे पुण्याला आणि त्याच्या पद्धतीनं ही चोऱ्या करत होता ह्या गोष्टीची माहिती मिळाली. तर ह्यात एकूण आपल्याकडल्या जे 5 मोटरसायकल रिकवर झालेल्या आहेत, 1 मोटरसायकल 6वी मोटरसायकल आहे ती पुण्याची रिकवर झालेली आहे आणि आणखी 5 गुन्हे त्या पद्धतीनं फुटेजच्या पद्धतीनं आम्हाला ते निष्पन्न झालेले आहेत पुण्याचेच. पुणे शहरमध्ये त्यानं ह्या गोष्टी केलेल्या आहेत. पुणे शहरमध्ये त्यांना अभ्यास करत होता पण स्वतःच्या ह्याच्यासाठी म्हणजे चोऱ्या करून त्याने वेगळ्या पद्धतीनं गोष्टी बघत होता. ह्या गोष्टी दिसत आहेत सगळ्या गोष्टी. फक्त युनिकॉर्नच गाड्या होत्या, दुसऱ्या गाड्या कुठल्याच नाहीत, युनिकॉर्नच. आणि त्या ठिकाणी ज्यांचे स्विच वगैरे खराब झालेले आहेत वगैरे ह्या अनुषंगानं त्या गाडीला ह्यानं चावी लावायचा मास्टर की लावून त्या पद्धतीनं गोष्टी केलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी युनिकॉर्नच त्याचं स्पेसिफिक होतं, त्याचं स्पेसिफिकेशन युनिकॉर्नमध्ये होतं. हां.